सीताराम
शुभमंगल सावधान असं म्हटल्या क्षणाला सगळ्या वऱ्हाडी मंडळींनी आपल्या हातामध्ये ज्या मंगलाक्षता होत्या त्या वधूवरांवर उधळल्या. मंडळी जुना काळ होता त्यामुळे वैदिक पद्धत आणि लगेच बुफेला लाईन असं नव्हतं बरं. तत्परा होत्या त्यावेळी धार्मिक कार्य धार्मिक पद्धतीनं लग्न लागायची आणि त्यामुळे बाकीचे सगळे वऱ्हाडी मंडळी एका बाजूला गप्पा मारायला आपापले कोपरे गाद्या लोड असे धरून बसले होते. वधूवर त्यांचे नातेवाईक आई वडील असे आणि गुरुजी असे एका बाजूला जाऊन ते सगळे षोडशोपचार जे असतात संस्कार असतात ते संस्कार विधी ते करायला त्यांनी सुरुवात केली. तेवढ्यात एका बाईनं हातामध्ये केरसुणी घेतली आणि खाली पडलेल्या सगळ्या मंगलाक्षता होत्या ना त्या सगळ्या त्यांनी झाडून केरसुणीनं एकत्र केल्या आणि एका गाठोड्यात बांधल्या. आता सगळ्या बायका त्या बघत होत्या आणि म्हणाल्या बघा बाई, बाईचा नवरा कॉलेजमध्ये प्रोफेसर, तरी सुद्धा बाई भिकाऱ्यासारखी अक्षता गोळा करते. बघा बघा त्या अक्षता गोळा करणारीने वर बघितलं आणि म्हणाली खरंय माझे यजमान कॉलेजमध्ये प्रोफेसर आहेत, पण आम्ही दोघं आमच्या घरचे वडीलधारे आणि आमची 2-4 मुलं एवढाच आमचा संसार नाहीये. आम्ही दोघं आमची मुलं आमचे वडीलधारे आणि 22 बालविधवा असा माझा संसार आहे. अगं पगाराची चटणी होऊन जाते ग. ह्या अक्षरात ना मी भातासाठी नेते. तुझ्या घरी येऊ का? तू म्हणशील ना ते तुझं काम करेल बघ, तुझ्या घरात सगळं करेन, तुझ्या लेकी सुनांची बाळंतपण करीन, तुला हवं असेल नको असेल ती सगळी कामं करीन, पण एक पोतं तांदूळ देशील मला? माझ्या त्या बालविधवांना मला जेवायला घालायचं. मंडळी या होत्या भारतरत्न धोंडो केशव कर्वे यांच्या पत्नी बाया कर्वे. अन्नपूर्णा जिचं नाव होतं आणि जिनी अशा विधवांना, अडलेल्या नडलेल्या फसलेल्या मुलींना अनेक त्यावेळी सुद्धा अशा अनेक गोष्टी होत होत्या हो समाजामध्ये. आणि मग अशा मुलींना घेऊन काय करायचं, आई वडिलांना प्रश्न पडायचा आणि ते येऊन या बायाकडे अशा मुली सोपवून द्यायच्या. बाया त्यांची बाळंतपणा करायची. अनेक वेळा ती मुलं अनाथाश्रमामध्ये किंवा चांगल्या कुटुंबांमध्ये ती त्यांना दत्तक द्यायची. जरासा डोक्यावर परिणाम झाला असला आणि जर घरात त्या मुलीचा सांभाळ होत नसेल ना तर बायाकडे बिनदिक्कत पालक येऊन मुलं देत होती. अशी ही अन्नपूर्णा होती आणि ती आपल्या मुलांबरोबरच हा हिरणे स्त्री शिक्षण संस्था ज्यांनी स्थापन केली ना त्या संस्थेचा सुद्धा संपूर्ण संसार ती चालवत होती. प्रसंगी धुणं भांडी करत होती, प्रसंगी कुठे जाऊन कबाड कष्ट करून त्या बदल्यात ह्या मुलींसाठी धान्य गोळा करत होती. बाया एका ठिकाणी म्हणते माहितीये का की मला कधी कोणाकडे काही मागायची मला कधी लाजच वाटली नाही, कारण हे माझ्यासाठी किंवा माझ्या मुलांसाठी नव्हतं. मी जे कार्य करतेय त्या कार्यासाठी ते होतं आणि म्हणून मला कधी लाज वाटली नाही. माझ्या पतिराजांचा कर्व्यांचा त्यांच्या कार्यावर निष्ठावंत भाव आहे. कारण ह्या बालविधवांचं किंवा या विधवांचं जीणं फार वाईट होतं बरं. कारण आहे त्या घरी माहेरी असो नाही का सासरी असो गुलामासारखा राबायचं, चांगलं चुंगलं खायचं नाही, लिहायचं नाही, प्यायचं नाही, विद्रूप व्हायचं, केशवपन करून घ्यायचं, गुलामासारखं राबायचं. कुठे त्यांना बाहेर यायची परवानगीच नव्हती. आणि जर परपुरुषाची जर वाकडी नजर जर पडली तर विहिरीचा तळ गाठायचा एवढंच त्यांच्या नशिबी लिहिलेलं होतं. आणि हे नशीब धोंडो केशव कर्व्यांनी बदलायचं ठरवलं. त्या स्त्रियांना शिक्षण देण्याचं काम त्यांनी केलं. मुलगी शिकली ती पायावर उभी
फिरेल, शिक्षिका होईल, नर्स होईल, समाजाला उपयोगी पडेल. अहो, समर्थांचंच हे कार्य होतं की नाही? समर्थांनी सुद्धा ठरवलं होतं की प्रत्येक स्त्रीमध्ये त्यांना आधी भवानी दिसत होती, तुळजा भवानी दिसत होती, आणि म्हणूनच त्यांनी आपल्या संप्रदायामध्ये सुद्धा स्त्रियांना त्यांनी प्रवेश दिला होता. कारण प्रत्येक घटक समाजाचा हा बलवान झालाच पाहिजे, तरच समाज बलवान होईल, तरच समाज प्रगती करेल. आणि म्हणून ही स्त्री शक्ती त्यांनी कामी आणली, आणि तेच अनुकरण अण्णासाहेब कर्व्यांनी केलेलं होतं. अनेक वेळा पुनर्विवाह सुद्धा मुलीच्या घरच्यांच्या आणि मुलाच्या घरच्यांच्या संमतीनं हे केलं होतं. प्रत्यक्ष बाया कर्वे या बालविधवा होत्या, आणि अण्णासाहेब कर्व्यांनी पुनर्विवाह त्यांच्याशी केलेला होता. या दाम्पत्याला हे कार्य करत असताना अनेक हाल अपेष्टा, अनेक अपमान सहन करावे लागलेले, प्रसंगी मारहाण झालेली आहे, गाढवावरनं धिंड काढण्याची सुद्धा वेळ आणली होती. हो, वर्तमानपत्रांमध्ये नाही नाही ते लिहून यायचं, पण न डगमगता ते उभे राहायचे. असं नाही, अनेक जणांनी त्यांची स्तुती पण केली आहे, पण तुल्य स्तुती आणि निंदा त्यांनी ते धरली होती. कारण श्रीकृष्णांनी सांगितलेलं होतं ना गीतेमध्ये की स्तुती करा, निंदा करा, आम्हाला जे करायचं आहे तेच आम्ही करणार. आणि म्हणून त्यांनी दोन्हींचा स्वीकार केलेला होता. त्यांचा आपल्या कार्यावर निष्ठावंत भाव होता, आणि बायाचा आपल्या पती राजांवर निष्ठावंत भाव होता. मंडळी, आज निरूपणासाठी घेतलेल्या अभंगामध्ये तुकाराम महाराज याच निष्ठावंत भावाचं वर्णन करून आपल्याला सांगतायत. आज आपल्याला मार्ग दाखवून देत आहेत. मार्ग तुम्ही सगळ्यांनी इथे चोखाळलेलाच आहे, आणि म्हणूनच तुम्ही आज इथे कीर्तनासाठी आलेले आहात मंडळी. पण कधीतरी होता ना, रिफ्रेशिंग कोर्स लागतो, रिज्युवेनाइट व्हायसाठी एक कोर्स लागतो, परत एक रिफ्रेशर कोर्स लागतो. आता वर्ष संपत आला, आता 1 जूनला शाळा सुरू होतील. तर शाळेमध्ये मीही नोकरी करत होते. मुलं उशिरा येतात, शिक्षक 1 जूनला जातात शाळेमध्ये. कशासाठी? फक्त हजेरीपट भरायसाठी नाही. हजेरीपट भरणं वगैरे वगैरे ही कामं जी असतात ना ती थोडीशी होतात, पण उरलेला वेळ आहे ना त्या शिक्षकांचा परत ब्रेनस्टॉर्मिंग होतं, त्यांचा रिफ्रेशर कोर्स चालू होतो, वेगवेगळ्या लोकांना, तज्ञांना बोलवलं जातं. आणि आता यावेळी असा जर विषय असेल तर तो नाटकातला कसा शिकूया, तो गाण्यातला कसा शिकूया, तो खेळातला कसा शिकूया, याकडे सर्वांगीण विकास होण्यासाठी मुलांसाठी आपल्याला काय काय योजना करायला लागतील याचा ऊहापोह, ब्रेनस्टॉर्मिंग विचार हा या 15 दिवसात होतो. आणि मग जेव्हा मुलं येतील तेव्हा शाळा आणि शिक्षक दोघेही सज्ज झालेले असतात. तसंच काहीसं आहे. आज हा इथे येताना हेच मी इथे अनेक वेळा आलेली आहे, फक्त कीर्तनाला आले नव्हते. माझ्या गुरु ज्या होत्या, ताराबाई होत्या, लीलाताई गोळे होत्या, नलिनीताई होत्या, दरवेळी त्यांची कीर्तन ऐकायला येत होते. मोहनाताईंची इथे प्रवचन चालतात त्याला मी इथे येत होते. तर जेव्हा जेव्हा मी कीर्तनाला येत होते तेव्हा अगं हे मधलं पद गायला ये ग ये रुधिरा असं म्हणून माझ्या गुरूंनी मला कायम इथं उभं केलेलं आहे. आणि तेव्हाच मला जाणवलंय की इथं येणारे सगळे भाविक जे आहेत, भक्त आहेत, ते निष्ठावंत आहेत. ती निष्ठा तुमच्या मनामध्ये आहे आणि म्हणून आपण इथे येतो आणि नकळत आपली पावलं इथे वळतात. आपल्या म्हणूनच म्हटलं ना, आपल्या मनात जो जप चालू आहे ना तोच आपण मोठ्यानं म्हणूया. हे मी म्हटलं कारण मला माहिती आहे की प्रत्येकाच्या हातामध्ये माळ आहे, प्रत्येकाच्या हातामध्ये हा राम नाम अखंड छंद हा चाललेला आहे. कारण नाम योगी ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या दरबारी आपण त्यांच्या चरणाशी उभे आहोत, चरणाशी बसले आहोत आणि ते नामामृत त्यांनी आपल्याला दिलं. त्यांच्या समोर आपण निष्ठावंत भावानी अजून कसं वागलं पाहिजे हा रिफ्रेशर कोर्स तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी. कारण कीर्तने संदेह झोडो कोणाचे, श्रोता वक्त्याचे असं रामदास स्वामी म्हणतात. त्यामुळे आम्ही सुद्धा आम्हाला स्वतःला तेच सांगत असतो, अरे चुकताय का, काही होत आहे का, आपणच आपल्याला तपासून पाहायला पाहिजे ना. आणि म्हणूनच आजचा हा आहे तो रिफ्रेशर कोर्स आहे. तुम्ही सगळे ब्रह्ममूर्त चैतन्य मूर्ती आहात. माझी व्युत्पत्ती काय आहे
त्यांनी आता माझा एवढा परिचय करून दिला, नाटक शिकवते, एकपात्री करते, हे करते. मी काठाकाठाने चालणारी कीर्तनकार आहे, प्रवाहातली कीर्तनकार नाही, पण मनापासून कीर्तनाचा मनापासून छंद लागलेला आहे, कारण भक्तिभावाचा छंद लागलेला आहे. तुम्ही इथे येता बसता, पण आम्ही आमच्यासारखे लोक काय करतात, जातात, दर्शन घेतात, एक 5-10 मिनिटं बसतात की निघून जातात. कीर्तनाच्या निमित्तानं 1.5 तास उभं राहायला इथे मिळत आहे. हा सर्वात मोठा फायदा हा आमचा आहे. आणि तुमच्या बरोबरीनं मला काही माझ्या भावना तुम्हाला तुमच्या बरोबर शेअर करता येतात, एवढाच त्याच्यातला भाग आहे. तर निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म निर्धार आहे, वर्म चुकू नये. आता जे अखंड निष्ठावंत राहिले असे सद्गुरु तुकाराम महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, ज्ञान देवे रचिला पाया तुका झालाच कळस, अशी लखलखीत सुवर्ण कळसाची भागवत धर्माच्या मंदिराची ज्यांना उपमा दिली जाते असे तुकाराम महाराज आपल्याला सांगतात. माणूस जरी साधा असला ना तरी भगवत नाम घेऊन काहीतरी आयुष्यात साधा असं सांगणारे ते होते. घरची दुकाने चालली नाही, पण लोकांच्या दुकानी त्यांनी विठ्ठल नाम पेरलं आणि लोकांच्या आयुष्याचा स्तर उंचावला असे तुकाराम महाराज आपल्याला सांगतायत. निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म. आता निष्ठावंत आमचे आता नुकतीच निवडणूक होऊन गेली आहे, निष्ठावंत कार्यकर्ते, आमचे निष्ठावंत कार्यकर्ते आज इथे होते, उद्या तिथे दिसतात. कुठली हो निष्ठा? निष्ठेचा अर्थ काय? कधीही न ढळणारी श्रद्धा, कधीही न ढळणारा जो विश्वास असतो, विठ्ठली विश्वास असा जो असतो तो आधी प्रेम जडतो. आधी आपल्याला बघतो, आपण आजूबाजूला बघतो, आपल्याला एकदम मनामध्ये भक्तिभाव उमटला असं कधी होत नाही. संत सज्जनांची कुठेतरी आपल्या प्रारब्धानी येतं. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडली. कुठेतरी आपल्या वाडवडिलांनी आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी करून ठेवल्या आणि तुम्ही सुद्धा तुमच्या पुढल्या पिढ्यांसाठी करून ठेवताय. हे केवढे मोठे उपकार पुढच्या पिढ्यांवर आहेत मंडळी. तर ही कुठेतरी आपल्या मध्ये आलेली ही भावना आहे, ही श्रद्धा आहे. मग आपण काय करतो? आवडतं, प्रेम वाटतं, हे छान वाटतंय ना, इथे गेल्यावर छान वाटतंय ना, मला तिथे गेल्यावर खूप बरं वाटलं, हा एक अनुभव येतो. मग आपल्याला काय वाटतं? आपण परत परत तो अनुभव घ्यावा म्हणून आपण परत परत त्या ठिकाणी, त्या दैवतासमोर, त्या उपास्य दैवतासमोर आपण जाऊन बसतो आणि त्याचा विचार करतो, त्याच्याशी बोलायला सुरुवात करतो. आत्मसंवाद त्यांच्याशी सुरुवात होते. आत्मनिवेदन अगदी वरची पायरी असेल, पण सामान्य जो असतो ना गृहस्थाश्रमी, देवासमोर उभा राहिल्यावर पदर पसरतो आणि त्याच्याशीच आपल्या मनातलं जे आहे ना ते निसंकोचपणे त्याला सांगतो. तिथेच आत्मनिवेदन सुरू होत नाही ना. ती पायरी वेगळी आणि ही पायरी सुद्धा वेगळी, छोटीशी असेल, पण एक पाऊल, एक मुलगीचं पाऊल तरी आपण पुढे टाकतो. मग तिथे श्रद्धा बसायला लागते. श्रद्धाची करीतसे हित, श्रद्धाची करीतसे हित, धर्माचे जे माय तनयाते. जशी आई आहे ना मुलाचं आपल्या तनयाची काळजी घेते ना, तशी श्रद्धा आहे ना ती आपल्या धर्माची काळजी घेते. श्रद्धाची करीतसे हित, धर्माचे आणि धर्म पाळणाऱ्यांची सुद्धा, धर्माचे आणि देवी माय तनयाते. जप तप साधन पूजा, जप तप साधन पूजा, श्रद्धाची आय तनयाते. राम 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 हरे हरे राम 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 हरे राम राम. श्रद्धा हे आयतन आहे. आयतन म्हणजे बेस, त्याचं फाउंडेशन. कुठलीही गोष्ट आपल्याला करायची असेल तर त्याचा पाया भरभक्कम लागतो आणि तो पाया भरभक्कम असण्याचा म्हणजे तुमची दृढ श्रद्धा असली पाहिजे. आणि मग श्रद्धा चांगले अनुभव येतात तेव्हा आपल्याला जाणवतं की ही श्रद्धा आहे ना
आपण सश्रद्धा मनाने करतोय आणि ती चांगल्या ठिकाणी आहे आणि मग त्या अनुभवांनी आपली ती श्रद्धा दृढ होत जाते आणि ती कधीही ढळत नाही. आज माझ्या गुरु कीर्तनाच्या गुरु लीलाताई गोळे यांनी ब्रह्मचैतन्य महाराजांबद्दल गोंदवलेकर महाराजांबद्दल नामयोगी नावाची ही कादंबरी लिहिली आहे. तर तीही आज मी थोडीशी वाचत होते. बाईंचं लिखाण फार सुंदर आहे. तर त्या कादंबरीमध्ये असा एक उल्लेख आलेला आहे की कधी कधी काय होतं माहितीये का, की गुरु किंवा आपण कोणाला सद्गुरू मानतो, वेगवेगळ्या ठिकाणी आपण जातो, आपण कोणाला गुरु तुल्य असं आपण व्यक्ती मानतो आणि कधीतरी त्यांच्या वागण्यामध्ये आपल्याला काहीतरी वेगळं वाटतं आणि आपलं मन विचलित होतं. तर तसं ते विचलित न होता सारासार बुद्धी ठेवून जेव्हा तुमची दृढ श्रद्धा बसते ना, तेव्हाच ती खरी गुरुनिष्ठा असते, हे नक्की आहे. कारण ब्रह्मानंद महाराज जे आपण स्वामींचेच लाडके शिष्य होते, पट्ट शिष्य होते, तर गदरला राहायचे आणि सद्गुरूच्या शोधात निघाले होते. जसा छोटासा गणू तुकाई महाराजांच्या शोधात निघाला होता, सद्गुरुनाथांच्या शोधात निघाला होता, तसे हे सुद्धा निघालेले होते. आणि गदरला कुठेतरी पूजा अर्चा करत असताना, तपश्चर्या करत असताना त्यांना सांगितलं उत्तरेत जा, तिथे तुझे सद्गुरू भेटतील. आणि मग ब्रह्मानंद महाराज उत्तरेत गेले. उत्तरेत गेले, शोधता शोधता इंदोरला आले. इंदोरला महाराज आपले तिथे सगळ्या राणींनी त्यांना बोलवलं होतं, राणी साहेबांनी बोलवलेलं होतं आणि सर्व लोकांमध्ये, सर्व स्त्री परिवारामध्ये ते बसले होते. हे ब्रह्मानंद महाराज तिथे गेले आणि म्हणाले, हे माझे गुरु, एवढ्या स्त्रिया आहेत आजूबाजूला. आणि त्यांच्या मनात शंका आली आणि तिथे त्यांनी त्यांच्याशी काहीही न बोलता ते तसेच निघून आले. ते थोड्यात वाडीला गेले. वाडीला जाऊन परत तपश्चर्या करायला लागले, कारण सद्गुरूंची त्यांना गरज होती, तळमळ होती, तहान लागलेली होती, कधी मला माझे सद्गुरुनाथ भेटतील. आणि तिथेही त्यांना आदेश मिळाला, अरे तू ज्यांना परिवारात पाहिलंस ना, तुझी दृष्टी मलिन होती, पण तो तिथे बसलेला होता ना, तो चैतन्य होता, ब्रह्मचैतन्य आहे ते. आणि त्या चैतन्याला तू शरणागत जा, त्यांना शरण जा आणि तेच तुझे सद्गुरू. परत वाडीहून ते इंदोरला आले आणि महाराजांच्या चरणी व्रत झाले, शरण महाराजांना आले. महाराजांनी त्याची परीक्षा पण पुष्कळ घेतली. एकदा गोंदवल्याहून असताना म्हणाले, चला मला आता पंढरपूरला जायचंय, आणि म्हणून ते घोड्यावरून निघाले. आणि हे ब्रह्मानंद महाराज त्यांच्या मागे मागे धावत 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 निघाले. अहो, घोड्याचा वेग आणि माणसाचा चालण्याचा वेग कुठे, हमरस्ता सोडून मध्येच ते घोडेस्वार म्हणजे महाराज हे आडरानात शिरले आणि मग काटे कुटे दगड बोचणं आणि सगळ्या गोष्टी फांद्या ओरबाडत होत्या, तरी सुद्धा तसेच आपल्या गुरुच्या मागे ब्रह्मानंद महाराज धावत होते. धावता 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 रक्त पाय ठेच काढले, रक्त वाहू लागलं, तरी सुद्धा त्यांनी आपल्या सद्गुरूंचा मागोवा, सद्गुरूंचा सहवास सोडला नाही. पंढरपूरला पोहोचले. म्हणजे मी आता मुद्दामून गुगलवर बघितलं किती वेळ लागतो, तर 81 किलोमीटर आहे ते, आणि 1 तास गाडीनं गेला तरी 2 तास तुम्हाला पंढरपूरला पोहोचायला लागतात. तर हे घोड्यावर आणि धावत गेलेले आहेत. धावत गेलेत आणि मग त्यांनी हात पाय धुतले. महाराज जेवायला बसले आणि म्हणाले, अरे मी नगर प्रदक्षिणा घालतो, त्याच्याशिवाय जेवण करत नाही, असं कर, तू कर माझी नगर प्रदक्षिणा, घोडा घे आणि जाऊन करू नगर प्रदक्षिणा करू नये. दमलेलं अंग होतं, श्रमलेले होते, ठेचकाळलेली पावलं होती, रक्तबंबाळ होते, तरी सुद्धा गुरु आज्ञा म्हणून ते उठले, घोड्यावर बसले आणि नगर प्रदक्षिणेसाठी 3 तास. घोड्यावर बसणं आपल्याला सोपं वाटतंय का? कधी कुल्लू म्हणाली की मग तिकडे गेल्यात तर सगळ्यांना अनुभव विचार, ठाक 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 कंबर दुखायला लागते. त्यांना सगळ्यांना वाटतं की घोडा नको रे बाबा, आम्ही चालत येऊ, नको रे बाबा ते घोडे, असं ती अवस्था होते. तर तशी ती अवस्था त्यांची झाली. आले आणि मग त्यांनी भोजन घेतलं.
पण रात्र दमलेलं असलं, श्रमलेलं शरीर असलं तरी ते रात्री जागे राहिले. न जाणं गुरूंना माझी गरज पडेल, त्यांनी कधी मला हाक मारलं आणि श्रमामुळे मला गाढ झोप लागली तर. दुसऱ्या दिवशी पहाटे त्यांनी महाराजांनी ब्रह्मानंदांना जवळ बोलवलं. ते गेले, त्यांनी चरणावर मस्तक ठेवलं आणि मग महाराजांनी त्यांचं नामकरण केलं. ब्रह्मानंद 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 असं 3 वेळा म्हटलं. निष्ठावंत भाव यापेक्षा दुसरा कुठला असतो का हो मंडळी? त्या निष्ठावंत भावाच्या भक्त मंडळींमध्ये आणि त्या गुरु परंपरेमध्ये आज आपण इथे आलेलो आहोत. आणि आपण तुकारामांचे शब्द म्हणतोय, निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म. मग आता इथं यायचो, मग माझा काय स्वधर्म आहे? मी भक्त म्हणवते ना, मग मी भक्त नाही तो भक्त. मी त्यांच्यापासून जरा सुद्धा दूर होणार नाही म्हणून मी भक्त. कसा मी उपासना करतो, येता जाता उठता बसता काम करिता, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आणि अखंड आमचं नाम चालू असतं. आणि म्हणून मी भक्त जे सर्वेंद्रिया सहित मजमानी सुनी चित्त, जे रात्र दिवस न म्हणत उपासिती माऊली ज्ञानेश्वर महाराज. आपल्याला संतांना प्रत्येकाच्या व्याख्या पण देऊन ठेवलेल्या आहेत बघा. तर भक्त म्हणजे कोण? सुख दुःखामध्ये, नुसतं दुःखामध्ये अडवायचं असं नाही, सुखात दुःखात दिवसिया रात्री अष्टौ प्रहर मी अखंड तुझं नाव घेते. आणि म्हणून मी तुझी भक्त. नाव घेते म्हणजे काय? नाम तेच रूप, रूप तेच नाम. रूप म्हणजे काय होतं? नाव एखाद्याचं घेतलं की त्याचं आपल्याला रूप आठवतं. आठवतं की नाही? रूप आठवल्याबरोबर त्याचे गुण पण आठवतात. गुण नंतर आठवतात, अवगुण आधी आठवतात. आठवतात की नाही? कुठल्याही बाईचं, कुठल्या मैत्रिणीचं, कुठल्या नातेवाईकाचं नाव घेतलं, अगं बाई त्यावेळी मी गेले ना, त्यांनी चहाच दिला नाही बरं सुद्धा नाही, तुम्ही घेऊनच आला असाल ना, असं म्हणाले. अगं मला वाटलं तिथे इतकी मी हिंडून गेले, जरा चहा कॉफी काहीतरी विचारेल. शेवटी मीच म्हटलं, अगं पाणी तरी देतेस का? तेव्हा आपलं दिलं पाणी, ते सुद्धा फ्रीज मधलं नाही बरं का, टिपातलंच काढून आपलं माझ्यासमोर ठेवलं. हे अवगुण आठवतात. पण ती बाई गडबडीत होती, त्या बाईला बाहेर जायचं होतं, हे आपण सहज विसरून जातो आणि अवगुण आठवतात. पण भगवंताचं तसं नाही ना. नाम घेतलं की रूप आठवतं, रूप घेतलं, रूप डोळ्यासमोर आलं की त्याचे गुण आठवतात. आणि जेव्हा आपण नामस्मरण करतो की नाही, तेव्हा आपण त्या गुणांचं स्मरण करतो. एक पत्नी व्रत होता, शब्द ए मुखी एक शब्द, असं श्रीरामांचं आपण वर्णन करतो. तर मग आपण तसे आहोत का? आपण शब्द पाळतो का? आपण शब्द पाळायला पाहिजे, कारण कमिटमेंट ही आजच्या काळची फार मोठी गरज आहे. आणि आपल्याला केव्हा सांगितली संतांनी? ज्या माणसाकडे, ज्या शिंप्याकडे आपण कपडे शिवायला टाकतो आणि तो टोलवाटोलवी करतो, नाही वेतायला घेतलाय, नाही काय झालं, तो कारागीर आजारी होता, अजून जरा ते बटन आणि हुक्स राहिले, नाही अजून जरा पुढच्या वेळी टाकू का त्याच्याकडे आपण जाऊन कपडे? काही अजिबात टाकणार नाही. कारण का? त्यांनी त्याचा शब्द पाळला नाही. जो शब्द पाळत नाही, जी मैत्रीण म्हणते, अगं मी तू कधीही बोलव बर का, अगदी अर्ध्या रात्री सुद्धा बोलव, मी तुला मदतीला येतेच बघ. आणि जेव्हा आपण फोन करतो, अगं नाही गो, कसं सांगू, माझं इतकी कंबर धरली आहे ना, आणि नंतर आपल्याला कळतं तिने फेसबुकवर टाकले, मॉलमध्ये गेली होती. अशा मैत्रिणीवर आपला विश्वास बसेल का? नाही. त्या मुखी शब्द येतो. श्रीरामाला जरी सत्वर ठेवलं, भजा या जनी पाहता राम एकू, मुखी शब्द एकू तरी बाण एकू, क्रिया पाहता उद्धरे सर्व लोकू, धरा जानकी नायकाचा विवेकू, जय जय रघुवीर समर्थ. करी बाण ऐकू का? कारण ब्राह्मण कधी वाया जात नाही. का जात नाही? कारण आधी योजना आणि मग कार्यवाही आहे. ते काय त्यांनी ते मंत्र दिले आणि म्हणून फुसफुस करत ते बाण गेले आणि नाश झाला असं नाहीये. आधी योजना पक्की असते, प्लॅनिंग. दोज हू फेल टू प्लॅन दे प्लॅन टू फेल असं म्हटलं जातं.
ज्यांना ठरवतात की अरे मी प्लॅनिंग काही करत नाही, तर तुमची फजिती नक्कीच आहे हो, कारण प्लॅनिंगच केलं नाही. प्रत्येक गोष्टीला प्लॅनिंग असतं. सकाळी उठल्यावर काय काय करायचं ह्याचं प्लॅनिंग आपल्या डोक्यात पक्क असतं आणि म्हणून सगळी कामं सकाळ होतात आणि आपण नीटपणे आपली पुढची वेगळी कामं छंद करू शकतो. म्हणूनच ते हे सगळे गुण आपण आठवतो आणि म्हणून श्रीराम जय राम जय जय राम म्हणताना हे 2 गुण जरी आठवले ना तरी न कळत आपण चुकीचं कोणाला काहीही बोलणार नाही. आपण आपला शब्द पाळू आणि प्लॅनिंग आपण करू आणि मगच आपण आपली कृती करू, कार्यवाही करू, म्हणजे रामबाणासारखा आपली सुद्धा कामं अचूक होतील. ह्या 2 गोष्टी जरी आल्या ना तरी सुद्धा खूप छान आहे. हे नाम रूप हे निष्ठावंत म्हणणं हे निष्ठावंत भक्ताचं एक लक्षण आहे आणि अखंड तो उपासना करतो, त्याच्या गुणांची उपासना करत असतो. निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म, निर्धार हे वर्म चुकू नये. आता निर्धार म्हणजे प्रत्येक गोष्टीचं काहीतरी वर्म हे असतंच की नाही. म्हणजे ज्ञानाची मेघ आपण म्हणतो, ज्ञानाची मेघ म्हणजे मी हे कसं करू, मग आधी परतून घेतलं तर ते चांगलं होईल. सहज म्हणतो की नाही, अगं आधी ते खसखशीची खीर करायची, अगं पण ती खसखस कडक असते, जरा आधी परतून घे. परतून घेतल्यावर वाटल्यावर मग तिचा खमंगपणा येतो. नुसतेच कच्चे तेल न भाजता आपण दळले तर त्याचा जो खमंगपणा येत नाही, पण भाजून दळल्यावर त्याचा जो खमंगपणा येतो आणि तो आपल्या भाजीलाही लागतो. त्याचं प्रत्येकाचं वर्म असतं. त्यामुळे निष्ठावंत भाव ठेवणं याचा एक वर्म म्हणजे आहे निर्धार. काहीही झालं तरी मी जाणारच, मी करणारच, माझ्या हातून हे होणारच. हे जेव्हा निर्धारानं आपण काम करतो ते निर्धार हे वर्म चुकू नये. असाच निर्धार वेणाबाईंनी दाखवला होता. रामनवमीचा उत्सव तिच्या अधिपत्याखाली करायचा किंवा तिच्या जबाबदारीने करायचा असं समर्थांनी तिला सांगितलं होतं. तीही बालविधवा कुठेतरी खितपत पडलेली असणार, त्याऐवजी सांप्रदायात रामदासी मंडळींमध्ये आली, साफळला आली आणि सर्वांबरोबर काम करू लागली. आल्या गेल्याचं जेवण खाण वगैरे ते आहेच आहे, पण त्यावेळी झेरॉक्स नव्हत्या ना. मग पोथी आणि ज्ञानाचा प्रचार कसा होणार, तर त्या पोथ्या लिहून काढायला लागायच्या. मी कॉपीज काढते पोथ्यांच्या आणि मग त्या मला वेगवेगळ्या शिष्यांना देता येतील, वेगवेगळ्या लोकांना देता येतील. आपल्यासारखी पुस्तकं छापखाने काही नव्हते तेव्हा. आणि वेणाबाईंनी तिथे बसून 200 पोथ्या स्वतःच्या हाताने लिहून काढलेल्या आहेत, कवनं केलेली आहे. आणि तिचं हे सगळं बघून समर्थांनी जबाबदारी काढली की तू रामनवमीचा उत्सव तू करणार आहेस, तू त्याची देखरेख आणि तुझी मॅनेजमेंट त्याच्यावर असणार आहे. आणि या मॅनेजमेंटमध्ये सकाळपासून रात्रीपर्यंत अहोरात्र ती राबत होती. कारण आज सुद्धा भिक्षा मागायला सगळेजण येतात की नाही, समर्थांची गणावरची भिक्षा घालायला, आणि आपणही आनंदानं जातो आणि ती भिक्षा आपण त्यांना अर्पण करतो. तर ती टप्प्याटप्प्याने येणार होती. त्यामुळे दळण कांडण, धान्य निवडून ठेवणं, मसाले, पंचक्रोशीतली माणसं जेवायला येणार होती. त्यामुळे मसाले आहेत, लोणची आहेत, पापड आहे. कारण 9 दिवस पंचक्रोशीतली माणसं जेवायला येणार म्हणजे किती प्रमाणामध्ये तयारी असते याची तुम्हाला कल्पना येईल. आपल्याकडे 2 पाहुणे येणार तरी आपण केवढी तयारी करतो, 3-4 तर काय असेल. आणि गुरूंनी दिलेली जबाबदारी म्हणून ताण आला होता आणि म्हणून त्या ताणाने काय झालेलं होतं, तिला ज्वर झाला. ही सगळी कामं करून तिचा एक निर्धार होता आणि तो निर्धार म्हणजे श्रीरामाच्या मूर्तीसमोर उभं राहायचं आणि जप करायचं. आणि त्या मोठ्या माळा, गडावरच्या माळा तुम्ही बघितलेल्या आहेत आणि जवळजवळ 2 प्रहर तिचा तो जप चालायचा. ताप भरला, कामामध्ये ती थकून गेली, तिला उभंही राहावे ना, पण निर्धार हे वर्म चुकू नये. तिने खांबाला बांधून घेतलं आणि रामाला अडवायला लागली, अरे उभं पण राहत नाहीये रे मला, मग काय करतोस, येतोस का, मला मदत करतोस का. ऐकोनी करुणा अयोध्येचा राणा,
मूर्तीच्या नयनी अश्रू आले. तिचे डोळ्यातले अश्रू बघून ते श्रीरामाच्या पण डोळ्यात अश्रू व्हायला लागले. ती म्हणाली, अरे बाबा नको रे बाबा, आधीच माझ्या हातनं काम नाही झालं. समर्थ म्हणतील माझ्या रामाला सुद्धा तू रडवलंस का? पण निर्धार हा अनुभव मी कोणालाही सांगत नाही, कुठेही सांगत नाही. आज इथे सांगते कारण तुम्हाला तो अनुभव आहे. जेव्हा महाराज गोंदवलं सोडून निघाले, टांग्यात बसले, तेव्हा मागणं माणसं धावत आली की श्रीरामांच्या डोळ्यात घरघर अश्रू वाहतात, तुम्ही जाऊ नका. महाराज उतरले आणि परत आले. रामाचे डोळे पुसले, म्हणाले मी आता गोंदवलं कधी सोडणार नाही. कुठे कोणता अनुभव सांगावा ना, हे सुद्धा खूप महत्वाचं असतं. कीर्तनकारांनी तो विचार केला पाहिजे. हा कुठे सांगायचा, ज्यांना पटतं ना तिथे सांगायचं. तर निर्धार हे वर्म चुकू नये. वेळाबाईंचा आख्यान खूप मोठं आहे, आपण तिथपर्यंत जाऊ नये. पण निर्धार खांबाला बांधून घेतला, पण माझा तेवढा जप झालाच पाहिजे, हा निर्धार होता. आणि मग म्हणून देव तयाचा आणखीला स्वये संचरा त्याचे घरा, जसं एकनाथ महाराज म्हणतात ना, तसे श्रीराम स्वतः येऊन त्या वेणाची त्यांनी सेवा केलेली आहे. निर्धार आहे वर्म चुको नये. मग कसं असावं, तुमची भक्त आहात ना, मग देवासमोर उभं राहून आपण सारखे मागतोच हो. निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास. निष्काम आपल्याला करायला जमणार आहे का? मला तरी नाही काही जमणार. निष्काम म्हणजे देवासमोर उभं राहायचं नाही, तर तुला नाही मागणार तर दुसऱ्या कोणाला मागणार रे. पण मागायचं म्हणजे काय, तर तुला जे आवडतं ना ते मला दे. जसं तुकाराम म्हणून संतांच्या मार्गामध्ये जायचं. आणि संत काय म्हणतात, तुला जे आवडतं ना तेच मला दे, तुला जे रुचतं ना तेच मला दे, मला दुसरं काही नको, तुझ्या आवडीचं जे आहे ना तेच मला दे. निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास. आता विठ्ठल हा प्रत्येकाचा विठ्ठल वेगळा आहे. बरं, विठ्ठल म्हणजे काय? विठ्ठल म्हणजे तो पंढरपूरला उभा राहिलेला करकटेवरी ठेवली सावळ परब्रह्म म्हणजे केवळ विठ्ठल नव्हे हो. विठ्ठल म्हणजे उपास्य दैवत. इथे तुकाराम महाराज कुठेही असं संकुचित वृत्तीनं काही सांगत नाही. हा विठ्ठल म्हणजे कोण? तुमचं उपास्य दैवत. कोणाचा उपास्य दैवत श्रीराम असेल, कोणाचा हनुमान असेल, कोणाचा भगवती असेल, कोणाचं श्री दत्तात्रय असतील. जे कुठलं उपास्य दैवत असेल ना ते तुमचं. एखादा अभ्यास करणारा मुलगा असेल तर त्याच्यासाठी अभ्यास हे त्याचं उपास्य दैवत आहे. गायकांसाठी सूर, रियाज हे त्यांचं उपास्य दैवत आहे. मग त्या सुराच्या माध्यमातून तो भगवंताला आळवेल, पण त्याचा सूर हा जो आहे ना ते उपास्य दैवत आहे. बरं, त्याचा खेळाडूला त्याचा खेळ हे उपास्य दैवत आहे. कितीतरी आता सिनेमे आलेले आहेत की ज्याच्यामध्ये प्राण उठलेले आहेत आपलं खेळामधलं स्किल्स वाढवण्यासाठी, नैपुण्य वाढवण्यासाठी. निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास. काही वेळानं काय होतं, श्रद्धा आपली इतकी निष्ठावंत भाव इतका वाढत जातो ना की त्याच्यामुळे आम्हाला काय मिळणार आहे किंवा त्याच्यामुळे आम्हाला काय घवाड मिळणार आहे, यश मिळणार आहे याचा आपल्याला कुठे विसरच पडतो आणि आपण त्या उपासनेमध्येच तल्लीन होऊन जातो. इथे निष्कामता नक्की येईल. बरं, निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास पाहू नये वास अनेकांची. तुका म्हणे ऐसा कोण उपेक्षिता. परत वेगळं उदाहरण देते. बाबा अवत्यांचं नाव आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. कुष्ठरोगाशी त्यांनी अतिशय मोठी लढाई त्यांनी दिलेली आहे, युद्ध केलेले आहे. कुष्ठरोगी आणि कुष्ठरोग हेच त्यांचा विठ्ठल. एक दिवस त्यांना वाटेवर कुष्ठरोगी दिसला आणि त्यांना शिसारी आली त्याची आणि ते घरी आले. आणि मग ते अस्वस्थ झाले. माझ्यासारखाचा देह पडलेला होता तिथे आणि त्या देहाची मला का शिसारी आली.
मग मी जे सेवाश्रमाचं काम करतोय म्हणजे संडास धुणं, मैला डोक्यावरनं वाहणं, हे गांधीवादी होते आणि गांधीजींसारखे सगळं ते काम करत होते. मोठ्या घरातले, जमीनदार घरातले असून, वकील असून ही सारी कामं बाबा ते करत होते बरं. आणि हे सगळं मी करतोय ह्याचा कुठेतरी मला अहंकार झालाय का? आणि म्हणूनच हे असं गलित गात्र आणि कुष्ठरोग्याचं ते शरीर पाहून मला शिसारी आली नाही. या शिसारीवर जेव्हा मी मात करीन ना तेव्हा मी खरं मानवतेचं काम करीन असं त्यांना वाटलं. आणि म्हणून त्यांनी त्या परत गेले आणि त्या कुष्ठरोग्याला उचलून त्यांनी त्याला स्वच्छ केलं. आणि त्या क्षणी त्यांनी शपथ घेतली की मी यापुढे कुष्ठरोग निर्मूलनाचंच काम करीन आणि हाच माझा दैव. अभ्यासोनी प्रगटावे असं समर्थ आपल्याला सांगतात. मग हा अभ्यास करायला पाहिजे. ते तर वकील, मग ते कलकत्त्याला गेले आणि तिथे जिथे सगळं संशोधन चाललं होतं तिथे ते गेले. त्यांची ती निष्ठावंत भाव बघून त्या डॉक्टरांनी डॉक्टर नसताना त्यांना जवळ केलं आणि म्हणाले तुम्ही प्रवेश घेऊ शकता. तिथे असा आला की एक लस निघाली, पण ती लस टोचल्यावरच आपल्याला कळणार ना ते खरं आहे, चांगलं आहे, बरोबर आहे, चुकीचं आहे. पण हे माकडांना वगैरे टोचून चालणार नाही की, कारण माकड, ससे, गिनी पिग्स यांना कुष्ठरोग होतच नाही. माणूसच पाहिजे. मग माणूस कोण? बाबा म्हणाले मला टोचा. त्यांनी आपलं शरीर सुद्धा निष्काम, निश्चल, विश्वास असा त्यांनी तो त्या कुष्ठरोग्यासाठी आपलं शरीर सुद्धा दिलं. देह, मन, काया, वाचा सगळं त्यांनी अर्पण केलं त्यांना. आणि स्वतःवर प्रयोग करून घेतले. आणि ती लस चांगली आहे हे त्यांना कळल्यावर ती लस आणि त्यांची सगळी बँडेजेस कशी बांधायची वगैरे, जखमा कशा धुवायच्या हे सगळं बघून ते शिकून ते परत आले. बरोड्याला त्यांना जागा मिळाली, जंगलातली जागा मिळाली. कुष्ठरोग्यांना कोण गावात ठेवणार हो, म्हणून गावाबाहेर मिळाली. कुष्ठरोग्यांच्या पत्र्याच्या संसार उभे केले, पत्र्याचे शेड उभं करून. बाबांना परदेशातून सुद्धा पाहुणे येतात बघायला, भेटायला, म्हणून बाबांसाठी दगड मातीचं घर बांधलं होतं. उन्हाळ्याचे असेच दिवस होते. वावटळ उठली आणि इतकी वावटळ उठली, इतकं चक्रीवादळासारखं उठलं की सगळी झाडाच्या झाडं उन्मळून पडत होती आणि सगळे जण हताश होऊन खाली मुंडी घालून बसले होते की आता काय होणार. घरात बसण्याची तर कोणाची ताकच नव्हती, कारण कुठे ते पत्रे उडून गेले होते आणि काय झालं होतं. शांत झालं तेव्हा बघितलं सगळे संसार उघड्यावर होते. ते पत्रे लांब गेलेले होते. गाई म्हशी ज्या होत्या त्या एकमेकांना बिलगून उभ्या होत्या आणि सगळे संसार उघड्यावर आले होते. सहज नजर त्यांची बाबांच्या घराकडे गेली तर सगळ्यांच्या काळजाचा थरकाप उडाला. कारण काय झालं होतं, तिथे फक्त ढिगारा उरला होता दगड मातीचा. बाबा कधीही मंदिरात गेले नाही. इंदुताई म्हणजेच साधनाताई आमटे या मंदिरात जायच्या. बाबांनी त्यांना कधी अडवलं नाही, त्यांनी कधी सांगितलं नाही बाबा तुम्ही पण मंदिरात चला. बाबा म्हणाले कुष्ठरी मी माझा देव आहे आणि तू तुझ्या श्रद्धेत मी मध्ये पडणार नाही. ते साधनाताईंबरोबर मंदिरापर्यंत जायचे, चपलांच्या जागी असे उभे राहायचे. साधनाताई आत जायच्या, दर्शन घेऊन बाहेर यायच्या आणि बाबा त्यांच्याबरोबर गप्पा मारत परत आपल्या घरी यायचे. साधनाताई आणि सगळे कुष्ठरोगी धावले आणि थरथरल्या हातात दगड उपसायला लागले होते, कारण साधनाताईंची मुलं आतमध्ये होती, झोपलेली होती. हे काढायला सुरुवात केल्यावर आकांतानं त्या परमेश्वराचं नाव घ्यायला लागल्या. बाबा म्हणाले नाही, माझी श्रद्धा माझ्या कुष्ठरोग्यांवर आहे. तुझे विठ्ठल विठ्ठल करतेस ना, अगं मी माझ्या कुष्ठरोग्यांमध्ये तो नारायण बघतोय, तो नारायण मला फसवणार नाही. आणि म्हणून सगळे जड लागले, ते थोटे हात सुद्धा लागले आणि दगड माती बाजूला काढली. सगळं बाजूला झालं. त्या ज्या कॉटवर मुलं झोपली होती ती कॉट पार चेपली होती, अशी भी झाली होती. त्याचा असा मध्येच ती वाकली होती. अजून दगड बाजूला काढले आणि एका बाजूनी विकास आणि एका बाजूनी प्रकाश हे दोघही चालत आले. अनन्यास चिंतयन्तो मां ये जनाः परिपासते तेषां नित्यं वियुक्तानां योगक्षेमं प्रमाद्य.
म्हणून तुकाराम महाराज म्हणतात असा निष्ठावंत भाव ठेवला. तुका म्हणे ऐसा कोण उपेक्षिला. उपेक्षिला का त्याने कोणी नाही. कोणी तुम्ही सांगा. तुका म्हणे ऐसा कोण उपेक्षिला नाही ऐकिला ऐसा कोणी. म्हणून विठ्ठल हा कोणीही असो तुमचा प्रत्येकाचा त्याच्या चरणी निष्ठावंत भाव ठेवणं, ती उपासना करणं, तो रियाज करणं, ती साधना करणं आणि त्यांनी त्यांनी सांगितलेल्या शिकवणीचा अखंड रियाज करत राहणं म्हणजेच निष्ठावंत भाव भक्तांचा स्वर. एकच फक्त घेते, थोडी मागे जाते. निर्धार कसा असावा, का त्याचं कारण नंतर सांगते मी. निर्धार कसा असावा, तो ध्रुव बाळासारखा असावा. बरं, दरबारामध्ये सावत्राईनी वडिलांच्या मांडीवरनं त्याला ढकलून दिलं. दरबारी हसले, अपमान झाला. आपल्या आईकडे येऊन म्हणाला, तू का नावडती, ती का आवडती, मला ते ढकलून का दिलं, ते माझे वडीलच आहेत ना. ती म्हणाली, हो, मग मला असं स्थान पाहिजे की कोणी मला तिथं उठ म्हणणार नाही, कोणी मला ढकलून देणार नाही. ती म्हणाली, एकच जण हे करू शकतं आणि तो म्हणजे नारायण. तपश्चर्या केली तरच तुला हे मिळेल. आणि म्हणून ध्रुव निघाला, वनामध्ये गेला आणि तिथे त्याला देवर्षी नारद भेटले. उद्या नारदांची जयंती आहे म्हणून हा प्रसंग मी परत आता थोडी मागे येऊन घेतली. तर देवर्षी नारद भेटले आणि ते म्हणाले, तो नारायण कसा आहे. नारदांचं गुणवर्णन, देवर्षी नारदांचं गुणवर्णन करण्यापेक्षा त्यांच्या नारायणाचं गुणवर्णन केलेलं आवडतं. जसं मारुतीरायाला श्रीरामांचं गुणवर्णन केलेलं, त्यांचं भजन केलेलं जास्त प्रिय, तसं देवर्षी नारदांना त्यांच्या नारायणाचं गुणवर्णन केलेलं हे नक्की आवडतं. आपण ते करूया. देवर्षी नारदांचा जय जयकार करून आपण आख्यान भागात जाऊया. नामाच्या तपाने किती आपल्याला शक्ती येते हे आपण पुढच्या भागात बघू. पण नारद देवर्षी नारदांचं आवडतं असं हे म्हणूया. नारायणा रमा रमणा, क्या बात है. रमणा नारायणा रमा रमणा, नारायणा रमा रमणा, मधुसूदना मनमोहना, मधुसूदना मनमोहना, करुणावना Namo
जाते आणि तेच आपण करूया. आणि तुकाराम महाराजांचे शब्द ऐकूया. साध म्हणे साथ मात्र साने धाम क्या बात है, छान. निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म, निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म,
संध्याकाळची वेळ झालेली होती. 15वं शतक येतं, 15वं 16वं शतक, त्याच्याबद्दल थोडीशी शंका आहे, पण 16वं शतक धरूया. पुन्हा कलायला लागली होती, पण रानामध्ये गेलेले, शेतामध्ये गेलेले पुरुष मंडळी काही घरी अजून आलेली नव्हती. सगळ्या खेळं आहे ते, त्यामुळे प्रत्येकाचं घर आहे, घराच्या समोर ओटा आहे, ओट्याच्या समोर अंगण आहे, अंगणाच्या पलीकडे कुंपण आहे आणि मग रस्ता आहे. असं त्या गावाची टुंडाल वस्ती होती आणि प्रत्येक जण आपापल्या कंपाऊंड म्हणजे अगदी खूप उंच नव्हतं, एकमेकांच्या ओट्यावरनं एकमेकांशी बोलता येत होतं, शेजाऱ्यांशी गप्पा होत होत्या, असं होतं. मग कोणी गोधडी शिवायला काढलेली होती, कोणी भुईमुगाच्या शेंगा आल्या होत्या त्या फोडत होते, साठवणीचा गुळ कोणी किसून ठेवत होते, वगैरे 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 अशा अनेक गोष्टी आयांच्या, सगळ्या आया आणि आज्यांच्या चाललेल्या होत्या. आणि अंगणामध्ये मुलींचा खेळ रंगला होता. खेळ रंगला होता, फुगड्या खेळत होत्या. एक आजी म्हणाली, आता मुख्याने कसल्या फुगड्या खेळता ग, जरा उठाणे वगैरे घ्या ना. की लगेच सुरू केलं, माझ्या चुलीवर दूध दूध, माझ्या चुलीवर दूध दूध, कवीचा नवरा दूध दूध. कवी म्हणाली असं काय, माझ्या चुलीवर पापड पापड, माझ्या चुलीवर पापड पापड, कवीचा नवरा भाकड भाकड. आजी परत कडाडल्या, अगं देवानं जिबली दिली म्हणून वाटतं ते बोलाल का? हा अगं एवढी फुगडी खेळताय तर माऊलींचीच फुगडी म्हणा ना. मंडळी तो व्हॉट्सॲप, मोबाईल, टीव्ही, तात्काळ वाटोळं असं काहीही नव्हतं. त्यामुळे एकाने भजन म्हणायचं, दुसऱ्यांनी झेलायचं, असं पिढ्या केल्यामुळे सगळ्यांचे हरिपाठ, माऊलींचे, नामदेव महाराजांचे, यांचे सगळ्यांचे अभंग तोंड पाठ होते. आणि मग मुलींनी सुरुवात केली, निज ब्रह्म तू गे माये परब्रह्म तू. मुक्ताईला खेळवता खेळवता माऊलींनी फुगडी रचली बरं. निज ब्रह्म तू गे माये परब्रह्म तू, फुगडी फुगे बाई फुगडी फुगे बाई फुगडी. मन चित्त तू विषयावरी तू, मन चित्त, किती सोप्या भाषेत सांगितलं ना. मन चित्त तू विषयावरी तू, निज ब्रह्म तू गे माये परब्रह्म तू, फुगडी फुगे बाई फुगडी फुगडी फुगे बाई फुगडी. एक नाम म्हणली तुझ्या भावतांनी, एक नाम म्हणली तुझ्या भावतांनी, हरियाला रंगी सज्जनांचे संगी फुगडी. कामदक्षिणा म्हणजे ही अशी फुगडी लागतो ना. आणि तो अंतरात्मा जवळ होतो. अंतरात्म्यामधला जो परमेश्वर आहे ना, तो सुद्धा आपल्याला असे हात पसरून उभा राहिलाय. आपलं बाह्यकडे लक्ष आतमध्ये जातच नाही. जर त्या फुगडीचा हात असा करता असा केला तर आपले 2 हात आणि त्याचे 2 हात असं चौभुज आलिंगन होईल ना. चौभुज आलिंगन ज्ञानदेवा कोणी केली संसारा फुगडी, ज्ञानदेवा कोणी केली संसारा फुगडी. निज ब्रह्म तू गे माये परब्रह्म तू, फुगडी फुगे बाई फुगडी फुगडी फुगे बाई फुगडी 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 फुगडी. असा
थांबले, कारण त्यांच्या लक्षात आलं की आपल्या सगळ्यांच्या पेक्षाही एक वेगळा आवाज याच्यामध्ये मिसळला गेलेला आहे. आणि तो कोणता? तर एक अतिशय गोड सुमधुर आवाज त्यांच्यामध्ये मिसळला होता. फुगडी फुगे बाई फुगडी फुगडी फुगडी. सगळे थांबले आणि बघायला लागले, तर त्यांचे कुंपणाच्या पलीकडे एक छोटीशी मुलगी, एक 8-9 वर्षाची मुलगी स्वतः भोवतीच एकटीच जणू काय कोणीतरी बरोबर आहे असं समजून एकटीच घेतक्या घेत होती, फुगडी घालत होती. गोरीपान नक्षत्रासारखी छान लांब सडक केस होते तिचे, आणि दिसायला सुंदर, कोकिळा सुद्धा लाजेल इतका सुमधुर आवाज तिचा होता. आणि एक तानतेनं ती त्या लईमध्ये नाचत होती. नृत्य करण्याची काय पावलं असतील, अशी सुंदर नृत्याची पावलं तिची पडत होती. फुगडी फुगे बाई फुगडी फुग. लक्षात आलं तिच्या की सगळेजण थांबले, आपण एकटेच गातोय, एकटेच नाचतोय, आणि म्हणून तीही थांबली. आणि तिने बघितलं तोपर्यंत अंगणामधल्या सगळ्या जणी मुली तिच्या समोर जाऊन अशा कमरेवर हात ठेवून उभ्या होत्या. कोण ग तू, कोणाची तू, असं सगळ्या जणी तिला विचारायला लागल्या. कुणाची म्हणजे माझं नाव कानूपत्र. अगं पण कुणाची? कुणाची म्हणजे माझ्या आईची. अगं असं नाही, आता मी कसं म्हणेन, मी सुमी, ही परटाची मुलगी आहे, ही कमी, ही सुताराची मुलगी आहे, तशी तू कोणाची मुलगी आहेस? तुझे वडील कोण? तिने आपल्याकडे येणारे सगळ्या पुरुषांचे चेहरे डोळ्याखाली घातले, पण बाबा म्हणावं, वडील म्हणावं असं कोणीच नव्हतं. तेवढ्यात एका बाईला शंका आली आणि ती तरातरा उठून आली, म्हणाली, काय गे, कोण आहेस तू इथे? कशाला आली आहेस इथे? कोण आहेस तू? कुठे राहतेस? मी त्या समोरच्या हिरव्या माडीत राहते. अच्छा, म्हणजे हिरव्या माडीतली तू इथे आमच्याकडे आमच्या चांगल्या मुलींमध्ये येतेस? अगं जर परत इथे दिसलीस ना तर जळतं लाकूड लावीन बघ तुझ्या पायाला. चाल चाल तेव्हा इथलं. ती कानोपत्र भेदळून गेली. आपली काय चूक झाली हेच तिला कळेल ना, आणि कावरी बावरी होऊन ती आपल्या माडीकडे पळत सुटली. सगळ्या मुली भोचकपणे त्या मावशी जी बाई बोलली होती त्या बाईला विचारायला लागली, म्हणजे कोण ग, म्हणजे कोण ग? गप कसा मेल्यानो, भात सगळ्याकडे परत हिच्याशी बोलला तर तडा घेते एकेकाला, असं म्हणून ओरडल्यावर सगळ्या चुपचाप चुपचाप निघून गेल्या. इथे कान्हो धावत 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 आली. तिची आई संध्याकाळ होणार होती, त्यांची दंड्याची वेळ होती, म्हणून साज शृंगार करत बसली होती. तिथं गेली आणि म्हणाली, आई आई माझे बाबा कोण ग? श्यामा चपापली. ती म्हणाली, हा प्रश्न तुला कोणी विचारला? अगं मी तिथे खेळायला गेले होते ना, त्या सगळ्या विचारत होत्या तुझे वडील कोण, तू कोणाची मुलगी? अगं तू गेलीसच का? आपले माडे सोडून तू गेलीसच का? लगेच तिने तिच्यावर देखरेख करणाऱ्या आजींना बोलवलं आणि म्हणाल्या, हे तुमचं लक्ष? अहो एवढी नक्षत्रासारखी सुंदर माझी पोर जर इकडे तिकडे वाऱ्यावर हिंडायला लागली तर काय होईल? माझ्या म्हातारपणची काठी आहे ती, जपायला पाहिजे हिला. खबरदार हिला जर कधी बाहेर सोडली तर जाल घेऊन मागच्या माडीत. त्या आजी हो म्हणाल्या आणि कानोपत्रेचा हात धरून निघून गेल्या. आजीने त्याची समजूत काढली. म्हणाली, बाळा अरे इथे जे कोण इथे राहतं ना त्यांना वडील नसतातच ग, फक्त आया मावशा आजी एवढ्याच असतात. बरं कोण होती बरं ही कानोपत्रा? मंगळवेढी श्यामा नावे, मंगळवेढी श्यामा नावे, ती विश्वयोषिता होती. उदरी तव जन्माली, उदरी तव जन्माली, कान्हो नवर्ण कीर्ती. राम 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 हरे हरे राम 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 सीतापते राम 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 रघुत्तम राम.
पात्रच आहे आणि ज्या पात्रामध्ये कान्हो राहतो ती कान्हो पात्र. आता ती कान्हो पात्रेला आजी मागे घेऊन गेली आणि ह्या लोकांना मुला बाळांना सगळ्यांना लवकर झोपवायला लावलं. कारण बाहेरच्या माडीमध्ये आता वर्दळ होणार होती, सुरू होणार होती. श्रीमंत विषय लोलूप असे सगळे जण आपल्या पैशाच्या थैल्या सावरत तिथे येत होते आणि तिथे नाच रंग आणि गाणी उधळली जात होती. या मुलांना लवकर झोपवायचे कारण त्यांनी बाहेर येऊ नये म्हणून. पण लवकर निजे तो लवकर उठे. जेव्हा हे सगळे गिऱ्हाईक परत जायची, श्यामा आणि तिचे साथीदार अतिशय श्रमलेले असे पेंगुळलेले असायचे, तेव्हा कान्होला जाग यायची आणि शब्दवेधी होती ती मुलगी लहानपणापासून आणि तिच्या कानावर ऐकू यायची. पहिली माझी ओवी पंढरपुरी जाईन, बाप रखुमा देवीच्या मी चरणी मस्तक टेकीन. दुसरी माझी ओवी जनानाम्या आठवीन, त्यांचे शब्द गाता गाता दिवस मी झुमीन. बाप रखुमा देवीवर नाम्याचे आणि जनाबाईचे शब्द आठवीन मी करीन. काकड आरतीला ही अभंग गायले जायचे, नामदेवांचे गायले जायचे, जनाबाईचे चोखोबांचे गायले जायचे. चोखोबा त्याच गावातले मंगळवेढ्यातले फक्त 100 वर्ष आधी. त्यांचं 13वं शतक आणि 15वं, त्या 14वं, 14.5, 15 शतक असं हे कान्हो पात्रेचं शतक आहे. आणि ते ऐकून ती एक शब्द कानात बसायला लागले, ती चालही बसायला लागली. पहाटे उठून यायची ती वासुदेवाची स्वारी यायची. झुळझुळा बाजती ताडकचा वासुदेव बोलतो, बोल बोल घंटया नादर साड उठ झाला, आज वेळ आता उठामध्ये बजा आता गोपाळला, उठामध्ये बजा आता गोपाळला, उठामध्ये बजा आता गोपाळला, उठामध्ये बजा आता गोपाळला. हे सुद्धा माऊलींचाच वासुदेव आहे बरं. तर हा वासुदेव गात 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 यायचा आणि मग कान्हो जे हाताला लागेल तेवढं धान्य ती त्याच्या पळशीमध्ये टाकायची. आणि तिने त्याला विचारलं, वासुदेवा तू सगळीकडे हिंडतोस, मग तुला कुठे माझे वडील भेटले का रे, बाबा भेटले का रे, त्यांना सांग ना, मी वाट बघते त्यांची. वासुदेवानं त्या हिरव्या माडीकडे बघितलं, त्या मुलीकडे बघितलं. तिच्या नशिबी वाटताना काय आहे हे त्याला कळलं. त्यांनी पळशी बाजूला ठेवली आणि तिथे बसला. म्हणाला, मी नुसतं दान पावलं म्हणून दान घेत हिंडत नाही, मी सगळ्यांना पुराणातल्या गोष्टी सांगतो. तसंच तुला सांगतो. 16 सोमवारची कथा ऐकली तर ती महानंदा होती बरं का. ती सुद्धा अशीच गणिका होती, पण शिवभक्त होती. शिवाची उपासना करायची, भक्ती करायची. आणि तिच्यासाठी शिवशंकर स्वतः आले आणि तिचा उद्धार करून शिवलोकात गेले. पिंगळा अशीच होती बरं. रात्रभर वाट बघितली आणि कोणी गिऱ्हाईक आला नाही. पहाटे तिला जाणवलं की आपण विषय वासनेनं लोलूप झालेल्या माणसाची आपण वाट बघितली, त्याच्याऐवजी आपण भगवंताची वाट बघितली असती तर. आणि त्या क्षणाला तिची बुद्धी मग पालटलं आणि ती भक्ती मार्गाला लागली, तिचा उद्धार झाला. ते नाम सोपे रामकृष्ण गोविंद हे लक्षात ठेव. आणि बाप रखुमा देवी वरू म्हणजे बाप रखुमा माऊलींचं तू ऐकतेस ना भजन, नक्की अगं. आई वडिलांचं नावही त्यांच्या बाप रखुमा देवी वरू विठ्ठलू असंच होतं. पण ते सुद्धा साऱ्या जगाचे, पंढरीला जे राहतात ना विठ्ठल, ते सुद्धा साऱ्या जगाचे बाप आहेत. म्हणजे माझे सुद्धा खूप
जनाबाईंना माझ्या जनीला नाही कोणी म्हणून देव घाली पाणी, तिला तो न्हायला सुद्धा घालायचा. असा तो कनवाळू आहे विठ्ठल, त्याची तू आराधना कर. विठ्ठल म्हणजे काय, मुरलीधर म्हणजे काय, कान्हू म्हणजे काय. अगं कान्हा, कान्हू पात्रा कान्हा, तुझा कान्हा, तुझा विठ्ठल. अखंड त्याचं नाम घे. कधीतरी तो येईल, कुठल्या तरी रूपानं येईल, वाट बघ, पण त्याचं नाव घेतलं पाहिजे ना. हो हो घेईल ना. आणि त्या दिवसापासून कान्हू पात्रेच्या मनात जय जय रामकृष्ण हरी, 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 जय जय रामकृष्ण. ती त्या राम नामामध्ये, त्या विठ्ठल नामामध्ये, राम कृष्ण हरी या विठ्ठल पांडुरंग या नामामध्ये ती बुडायला लागली. कान्हू हळूहळू मोठी होत होती. आईने ठरवलं आता तिला शिक्षण दिलं पाहिजे, गाण्याचं दिलं पाहिजे, नृत्याचं दिलं पाहिजे. श्यामा कान्हू पात्रा गायला बसायची. मुळातच सूर घेऊन आली, मुळातच लय घेऊन आली, शब्द घेऊन आलेली. पण आपल्या भारतामध्ये जन्माला आली. भारतीय साहित्याचं काय महत्व आहे माहिती मंडळी, त्याला परतत्वाचा स्पर्श झालेला आहे. हा परतत्वाचा स्पर्श कसा की तुम्ही कुठलंही एखादं प्रियकर प्रेयसीसाठी म्हणणारं गीत घ्या, एखादं प्रेमगीत घ्या, पण त्या प्रियकराच्या जागी जर तुम्ही त्या भगवंताला ठेवलत ना, तर ते प्रियकराचा कधी, ते प्रेमगीताचा कधी भक्तिगीत होईल याचं तुम्हाला कळणार सुद्धा नाही. आणि म्हणून चंदनाची सोळी माझे सर्वंग पोळी, कानोपाला माळी वेळी भेटवा, अशी शृंगारिक पद शिकवली तरी सुद्धा तिथल्या डोळ्यासमोर तो विठ्ठलच येतो. मंगळवेढ्याहून पंढरपूरला वारकरी जायचे. त्या वारकऱ्यांना ती दान धर्म करायची आणि म्हणायची तुम्ही पंढरपूरला जाताय ना, माझे बाबा तिथे आहेत, त्या बाबांना सांगा ना की तुमची कानं तुमची वाट बघतीये, या ना, त्यांना तिला भेटायला या ना. ते हसायचे, म्हणायचे हिरव्या म्हणीची मुलगी पंढरपूरच्या विठोबाला म्हणते बाबा, बरं बरं म्हणायचे आणि पुढे निघून जायचे. कनवाळ बसली तर ते बसायचे, तिच्याशी बोलायचे आणि म्हणायचे तू पांडुरंगावर श्रद्धा ठेव, निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म असतो हे त्यांना सांगायचे, तिला सांगायचे. आणि नक्की नाम घेत राहा, तो नामापायी येतं. आपले महाराज म्हणतात ना, नाम म्हणजे वासरू आहे. गाईला बोलवायचं असेल तर तुम्ही वासरूला उचला आणि चालायला लागा, गाय आपोआप येते. तसं नाम म्हणजे वासरू आहे, ते नाम घ्या, आपोआप पंढरीनाथ तुझ्या पाठीमागे तुझ्यासाठी चालत येईल. ती अखंड म्हणायला लागली, अखंड नाम घ्यायला लागली. घ्या रे मुखी नाम अंतरी धरुनिया प्रेम, घ्या रे मुखी नाम अंतरी धरुनिया प्रेम. आपुलिया प्राणासाठी, आपुलिया नामासाठी मला पांगळेसारखं संपायचंय. इतके चांगले श्रोते, इतकं सुंदर वातावरण असल्यावर जरा मोह होतो, असू दे. तर घ्या रे मुखी नाम अंतरी धरोनिया प्रेम, आपुल्या या नामासाठी धरे येई संकटी जगदेठी. घ्या रे अनुभव कान्हू पात्रेचा माधव, असं ती म्हणायची. इथे श्यामा अतिशय भडकायला लागली, चिडायला लागली की म्हणाली की मी माझ्या मुलीला मी शृंगारिक पद्धत शिकवते आणि त्या शृंगाराचं ती भक्तिगीत करते, याला अर्थ नाही. बोली लागली श्यामाने. तिने ठरवलं की आता कान्हू पात्रेची आपण बोली लावायची आणि तिने आज्ञा केली आजी आणि बाकीच्या दासींना की ह्यांना कान्हू पात्रेला अतिशय नटून सजवून तुम्ही तिला पुढच्या वाडीत घेऊन या.
सगळेजण कान्होपात्रेला नटून सजवून हे करायला लागले, तयार करायला लागले. कान्होपात्रेच्या लक्षात आलं की बाकीच्या आयांमध्ये आणि या आईमध्ये खूप फरक आहे. बाकीच्या आया आपल्या मुलीला पदराड घेतात, तिच्यावर स्वतःच संरक्षक कवच ठेवतात, आणि माझी आई मला बाजारात उभी करायला निघाली. आता मला कोण मला आता माझ्या आयुष्यात माझं काय होणार आहे. आणि ती विनवणी करायला लागली. विषय वाचले ना, लडबडलेले सारे पुरुष येणार आहेत. माझ्या नशिबामध्ये काय आहे, प्रारंभामध्ये काय आहे मला माहिती नाहीये, पण अरे तुझ्यासाठी ठेवलेला घास हे कोल्हे कुत्रे पटकावणार आहेत रे. कोण मला वाचवणार आहे. तिला आणा लवकर अशा हाका सुरू झाल्या आणि कान्होपात्रेला निघाली. मागच्या माडीतून पुढच्या माडीत जायला मध्ये अंगण होत. कान्होपात्रा विनंती करत होती, अरे काहीतरी खूण दाखव, मला काय आहे प्रारब्धाचा कौल आहे तो तरी मला तू सांग रे. असं म्हणून तिने आकाशाकडे बघितलं तर भर 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 काळे ढग दाटून आले आणि एकदम मोठी सळ आली की इकडे तिकडे पळायलाच वेळ झाला नाही. चिंब 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 कान्होपात्रा भिजली. ती भिजली एवढंच नव्हे तर ते सारं मातीचं अंगण सुद्धा भिजलं गेलं. चिखल तयार झाला. कान्होपात्रा म्हणाली, बस मला खूण मिळाली, आणि तिने स्वतःला त्या चिखलामध्ये लोटून दिलं. तिच्या बरोबरच्या दास्यांना कळेल ना की हिला कसं आवरावं, तोपर्यंत तिने तो चिखल उचलला आणि अंगाला सर्वांगाला पासला. आता तिच्या भक्तीमध्ये शक्ती होती. उभी राहिली आणि ताड 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 पावलं चालत ती पहिल्या पुढच्या माडीत गेली. सगळे जण आपले कसे सांभाळत कसे बसे बसले होते, अधीर झाले होते. किती थैल्यास किती होल आणले, किती हजार किती लाख, काय आहे बघूयात, कशी मुलगी आहे, गाते सुंदर, नृत्य सुंदर, आणि कोवळी आहे, मिळणार आपल्याला, असं म्हणून ते बसले होते. पावलं बाजरी जिन्यावर ताड 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 अशी चालणारी आहे. एकदा दचका बसला, कारण जी येणार ती नुपुराची छुम 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 ऐकायला येईल असं वाटलं. तर ते ताड 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 अशी पावलं वाजली म्हटल्यावर जरा ते विचार करायला लागले. सगळ्यांची नजर गेली तर दारामध्ये मातीनं आणि चिखलानं गडबडलेली मूर्ती उभी होती. ती म्हणाली, का थांबलात का? ह्या मातीचीच तुम्ही खरेदी करायला आलात ना, मग किती बोली लावताय बघा, सांगा मला. ही माती त्या मातीतच मिळणार आहे. तशी तुमची माती त्या मातीत मिळणार आहे ना, तशी ही माती त्याच मातीत मिळणार आहे. मातीची किती किंमत लावताय बोला. सगळ्यांचा अपमान झाला. उठले सगळेजण, तारा 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 निघून गेले. श्यामाला अद्वा तद्वा बोलले. श्यामाच्या तळपायाची आग मस्तकात केली आणि तिने हातात काठी घेतली आणि कान्होपात्रेला झोडपून काढलं
आणि म्हणाली, अवदसा आली, मला वाटलं होतं माझ्या म्हातारपणची सोय होईल, मी सुखानं राहील, तर ही मुलगी अशी निघाली. कशाला त्या संत आणि ते कोण ते वारकरी इथे येतात, त्या वारकऱ्यांना हकलून द्या. 2 दरबार बसवले, कोणी वारकरी वासुदेव इथे आले तर त्यांना हकलून द्यायचं, इथनं उभा करायचं नाही ते. आणि ऐकत नाही, मस्तमाल झालीये असं म्हणून एका खोलीमध्ये तिला कोंडून ठेवलं. अन्न पाणी दिलं नाही ना 8 दिवस, की गपचूप येईल ताळ्यावर असं म्हणून रोज मारहाण, पण खायला प्यायला काही नाही. असे 8 दिवस गेले. त्या 8 दिवसात श्यामाने चंग बांधला आणि सगळ्या मंडळींना परत गोळा केलं आणि म्हणाली की विदर्भच्या बादशाहाकडे जो माझ्या मुलीची वर्णी लावेल ना, त्याला तो जो नजराणा देईल ना, त्याच्यातलं कमिशन देईल. कमिशनर सगळे भराभरा विदर्भच्या बादशाहापर्यंत बातमी गेली. नृत्य सुंदर, गायन सुंदर, दिसायला सुंदर अशी ही सौंदर्याची पुतळी खान साहेब तुमच्याच जनानखान्यात शोभून दिसेल, बादशाह तुमच्याच जनानखान्यात शोभून दिसेल. विदर्भून नजराणा आला, भोई मेळा घेऊन आले. कान्होपात्राला बाहेर काढलं. 10 दिवसाची भुकेली, तहानेली, मार खाल्लेली कान्होपात्रा उभी होती. बाहेर हशम उभे होते. पाठीला ढाली होत्या, हातात भाले होते, तलवारी होत्या कमरेला. साधा बहुरूपी पोलीस आला तरी आपण घाबरतो, तर हे तर काळे कबीर राक्षस उभे होते. तिथे नजराण्याची ताटं ठेवली होती, दागिने होते, उंची वस्त्र होती, होण होते. श्यामा तर मयुरासारखी नाचत होती. माझे पाप फेडले, माझे किती सुंदर दिवस आले. आणि त्या भोळ्याने सांगितलं, मेळ्यामध्ये बस. म्हणाली, नाही बसलं, माझ्या बापाला भेटल्याशिवाय मी येणार नाही. सगळे हसायला लागले, खो खो हसायला लागले. म्हणाले, वेश्येच्या मुलीला कधी बाप असतो का? असतो म्हणाली. ज्यांना कोणाला जगात बाप नसेल ना, त्याचा विठ्ठल बाजू आहे ना, तो विठ्ठल माझा बाप आहे आणि विठ्ठलाला भेटल्याशिवाय मी येणार नाही. भक्तीमध्ये शक्ती असते, नामामध्ये ताकद असते आणि भक्तीची शक्ती बोलली. ते म्हणाले, ठीक आहे, कहाँ जाना है? पंढरपूर जाना है, चलो चलो हम ले चलते. मेळ्यामध्ये बस. नाही, बाबाकडे जायचं तर चालत जायला लागतं. ते म्हणाले, अरे तुला मी सोडलं आणि तू कुठे पळून गेली तर? म्हणाली, का राज्य तुमचं आहे ना, एवढं सैन्य घेऊन आलेलं आहात ना, एक मुलगी सांभाळता येत नाही असं म्हणून ती निघाली. पण कुठे जायचं कधी माळीच्या बाहेर गेलेलीच नव्हती. आल्या गेल्याला विचारत होती, अहो पंढरपूरकडे जायची हीच वाटते ना. लोक हा सगळा नवाजवा बघून थरकापायचा आणि म्हणायचे हो हो, आणि ते वाट दाखवायचे. त्या दिशेनं ती धावत सुटत होती. ती धावत सुटली आणि सगळे त्यांच्या रिकामा मेळा घेऊन भोई आश्रम ते सारे सैन्य तिच्या मागे जात होतं. आणि कान्होपात्रीच्या पायामध्ये विजेची तळपणारी वीज आली होती आणि धावत ती आली होती आणि ती अडवायला लागली. षड्ज दे पतिता तू पावना पावना, पतिता तू पावना पावना, पतिता तू पावना पावना, मिळविसी नारायणा. मिळविसी नारायणा, तरी सांभाळी वचनाला, तरी सांभाळी वचनाला, तरी सांभाळी वचनाला, तरी सांभाळी वचनाला. वचन देतोस ना, धर्म जेव्हा संकटात येईल तेव्हा मी धावून येईल. पण कुठे गेलं ते वचन घे ना बाळाला. तरी सांभाळी वचनाला, वागविसी जाण, वागविसी जाण, वागविसी जाण, पतिता तू पावना पावना. मिळविसी नारायणा.
पंढरपूरला पोचली गेली, तिथे चोखोबांची समाधी होती. समाधीचं दर्शन घेतलं. समाधीतनं शब्द आले, बडवे मज मारिती ऐसा काय अपराध, धाव घाली विठू आता चालू नको बंद. नामदेवाच्या पायरीचा दर्शन घेतलं. नामदेवाच्या पायरीतनं शब्द उमटले, तुझा माझा देवा कार्य वैराकार दुःखाचे डोंगर दाखविशी. आणि धावत धावत ती सावळ्या परब्रह्मासमोर जाऊन उभी राहिली आणि तिने घट्ट घट्ट चरणाला मिठी घातली. वैकुंठीच्या राया, वैकुंठीच्या राया, वैकुंठीच्या राया, आता पुंडलिक वरदा विष्णू गोविंदा, अगर कुमारीच्या कांता कान्होपात्र राखिया, कान्होपात्र राखिया, कान्होपात्र राखिया, कान्होपात्र राखिया, कान्होपात्र राखिया, कान्होपात्र राखिया, वैकुंठीच्या राया, वैकुंठीच्या राया, वैकुंठीच्या राया. आणि तिने घट्ट घट्ट मिठी मारली. त्या वैकुंठीच्या रायाला प्रत्यक्षात तिच्याकडे जाता येत नव्हतं, पण त्यांनी तिचं चित्त चैतन्य स्वतःच्या हृदयामध्ये घातलं. अगं मुली बाजूला सरळ, बाकीच्यांना दर्शन घेऊ दे असं म्हणून पुजाऱ्यांनी हात लावताच तिथे कोसळलं ते कलेवर त्या कान्होपात्रेचं. गडबडले सगळे पुजारी, कारण बाहेर सैनिक आहे, या मुली बरोबर आले ते लक्षात आलं. प्रत्येक गोष्ट पूर्व नियोजित असते म्हणून दक्षिण दरवाजाला एक चर खणलेला होता दरवाजाच्या बाहेर. तो आठवला. त्यांनी त्या मुलीला उचललं, त्या चरात घातलं आणि चर बुजवून टाकला. कान्होपात्रा बाहेर येईना. जे हिंदू होते ते आत शिरले आणि सगळे बघून आले. आता एवढं मोठं देऊळ आहे, आपलं मंदिर आहे, त्यावेळेस तेवढं नव्हतं. ते बघून आले, नाही, दिसतच नाहीये. मग कुठे गेलं? बिदरच्या बादशाला कळवलं, मेणा रिकामा गेला. पण आज ही कथा सांगितली तर निष्ठावंत भाव कसा असतो ना ते बघण्यासाठी तिने एकच ठेवलं. संपूर्ण अंधार कोठडीसारखं तिचं आयुष्य होतं, पण भक्तीचा नाम भक्तीचा स्त्रोत, एक किरण त्या अंधार कोठडीत शिवला. त्याने तिची कोठडी प्रकाशमान झाली. त्या नाम भक्तीचा हात तिने धरला, त्या किरणाचा हात धरला आणि त्या विठ्ठल चरणी रुजू झाली. अवघी 14 वर्षाची कान्होपात्रा होती, तरीही तिला संत ह्या मालिकेमध्ये आपल्या बुजुर्गांनी बसवलेला आहे. तिचे 28 अभंग आहेत. उपदेश नाही, मला कोण येऊन वाचवेल, पंढरीनाथाची भक्ती करा, असे सारे अभंग आहेत. आपण जे नाटकात बघतो ना ते चुकीचं आहे. नाटक ती कथोकल्पित आहे. 60 ओळींची फक्त तिची माहिती सकल संत गाथेमध्ये आहे. पण अभ्यासोनी प्रकटावे असं आपल्याला सांगितल्यामुळे मी अभ्यास केला आणि म्हणून त्या त्याची सामाजिक स्थिती, त्या त्याची परिस्थिती, या परिस्थितीवर हा आख्यान विषय मी घेतलेला आहे आणि आज या चरणी मी सादर केला. नाम भक्तीवर निष्ठावंत भाव असला तर काय होतं ते कान्होपात्रेच्या याच्यातनं उदाहरणात्मक आपल्याला दिसतं. आपण जेव्हा अशी आख्यानं ऐकतो ना तेव्हा आपल्या लक्षात येतं की आपल्या समोर असलेले प्रॉब्लेम, समस्या ह्या अतिशय कष्टाचा समान आहे. आपणच त्याला एवढं मोठं करून ठेवतो. जर ती अशा कोणीही तिला नव्हतं तरी भगवंताने तिला जवळ केलं, तिचं पावित्र्य राखलं, तर मग तो भगवंत माझ्यासाठी का नाही येणार? हा निष्ठावंत भाव आपण महाराजांच्या चरणी ठेवूया, आपल्या उपास देवतेच्या चरणी ठेवूया. आणि आज इथे संधी दिलीत मला
त्याबद्दल मी आपली ऋणी आहे. तर भैरवी घेऊया. झाड आहे इथे पंढरपूरला आदिदर्शनाचे काय झाड आहे तिथे तानपादाचं पंढरपूरला दक्षिण दरवाजावर टर्चीचं झाड उगवलं, पण माझं घड्याळाकडे लक्ष आहे आणि ते सुकत नाही कधी, त्याला पालवी फुटती परत. निष्ठावंत भाव भक्तांचा स्मरण, निष्ठावंत भाव 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 भक्तांचा स्मरण, निर्धार हे मर्म तुकोना, तुका म्हणे हरीसा ओळखू पेशीला, नाही अंगेला हरीसा कोणी, निष्ठावंत भाव भक्तांचा स्मरण, निष्ठावंत भाव, निष्ठावंत भाव, निष्ठावंत भाव भक्तांचा स्मरण, भक्तांचा स्मरण, त्यांची दान देगा देवा तुला विसरण भावा, विसरण भावा तुला विसरण भावा, गुण गाईन आवडी घेती माझे सर्व जोडी, माझे सर्व जोडी घेती माझे सर्व जोडी, मनगे मुक्ती जन समकरा, सदा संकटे सदा, सदा संकटे सदा, तुका म्हणे गर्भवासी सुखे झाला वेळा मासी, झाला वेळा मासी सुखे झाला वेळा मासी,